नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि रिसेंटली आता बजेट जस्ट मांडलेलं आहे आणि त्या बजेटमध्ये 16 फायनान्स कमिशनचा विषय आल्यामुळं आणि MPSCचा फायनान्स कमिशन हा फेवरेट टॉपिक असल्यामुळं पुढे येणारी संयुक्तची मुख्य असेल, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा त्याच्या पुढे येणारी राज्यसेवेची मुख्य परीक्षा असेल तर त्याच्यावर एक फायनान्स कमिशनवर प्रश्न आपण डिस्क्रिप्टिव्ह मेन्सलाही एक्सपेक्ट करू शकतो. आणि येणाऱ्या सगळ्या ऑब्जेक्टिव्ह प्रकारच्या परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये पण एक प्रश्न आपण त्या ठिकाणी एक्सपेक्ट करू शकतो. त्या अनुषंगानं आपण एक डिटेल्ड व्हिडिओ बनवूया ज्याच्यामध्ये प्रिलिम्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काय प्रश्न येऊ शकतो आणि मुख्य म्हणजेच मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काय प्रश्न येऊ शकतो आणि त्याच्यातल्या बेसिक कन्सेप्ट वगैरे किंवा आपल्याला काय लिहिणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं आपल्याला तयारी करणं आवश्यक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले पाहिजे का, आपण युट्यूबला असं आलं पाहिजे का, तर या अनुषंगानं निश्चितपणे तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं. आणि या व्हिडिओमधल्या अजून तुम्हाला कुठल्या गोष्टी अशा वाटतात याच्यावर जास्त बोललं पाहिजे किंवा ते ऍड केलं पाहिजे तर ते पण तुम्ही सजेस्ट करू शकता. चला आपण चालू करूयात. 16 फायनान्स कमिशन. आता सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जी आहे 16 फायनान्स कमिशनला की कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठे मेन्शन केलंय. सगळ्यात पहिलं बघा आर्टिकल 280 जे आहे तर ह्या आर्टिकलनुसार काय होतंय की प्रेसिडेंट जे आहेत प्रेसिडेंट काय करतात 5 वर्षासाठी फायनान्स कमिशन अपॉइंट करतात. बरोबर आहे. FC फायनान्स कमिशन. साधारणतः फायनान्स कमिशन मध्ये आपल्याला बघितलं तर एक अध्यक्ष बरोबर आहे आणि एक 4 सदस्य आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. बरोबर. याच्यामध्ये 3 जे असतात ते फुल टाइम वाले आहेत आणि एक जे आहे ते पार्ट टाइम वाले. आता MPSC जेव्हा आपण पूर्व परीक्षेचा विचार करतो तेव्हा पूर्व परीक्षेमध्ये साधारणतः काय प्रश्न विचारतात आपण एक करंट अफेअर्स मध्ये पण बघितलं होतं आणि वाटतं नामदेव सरांनी पॉलिटीच्या अनुषंगाने जेव्हा PYQ डिसेक्शन केलं होतं त्यावेळेस पण ही गोष्ट सांगितली होती की सध्याचे अध्यक्ष कोण आहेत फायनान्स कमिशनचे, त्याचे मेंबर्स कोण कोण आहेत, सेक्रेटरी कोण आहे किंवा त्यांचा कार्यकाळ कुठल्या याच्यामध्ये आहे आणि याच्या पलीकडे जाऊन इतिहास जो आयोगाला खूप आवडतो जसं की नियोगी जे आहेत ते पहिले फायनान्स कमिशनचे अध्यक्ष आहेत ते किंवा मागच्या 4-5 वर्षातले म्हणजे जर 15 फायनान्स कमिशन बघितलं तर NK सिंग आपल्याला बघायला मिळतात. जोड्या लावामध्ये प्रश्न विचारलाय मागचे 4 ते 5 जे अध्यक्ष होते आणि पुढे त्यांचं इयर किंवा टेन्युअर काय होतं अशा अनुषंगाने एक प्रश्न आपल्याला बघायला त्या ठिकाणी मिळतो. तर फायनान्स कमिशन थोडक्यामध्ये ही काय गोष्ट आहे तर आर्टिकल 280 नुसार फायनान्स कमिशन हे स्थापन केलं जातं दर 5 वर्षासाठी ज्याच्यामध्ये की आपल्या केंद्र शासनाचे जे काही टॅक्सेस आहेत किंवा त्याचं वर्गीकरण जे आहे किंवा त्यातून कुठला शेअर राज्यांना किती दिला पाहिजे, कसा दिला पाहिजे, कुठल्या क्रायटेरियावर दिला पाहिजे या अनुषंगाने एक डिटेलमध्ये चर्चा केली जाते. एक स्टँडर्ड सेट केला जातो आणि त्या स्टँडर्ड सेट केलेल्यानुसार आपल्याला व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल डिव्हॉल्युशन ऑफ टॅक्सेस ज्याला आपण म्हणतो की कराचा असा भाग जो राज्यांसोबत त्या ठिकाणी केंद्र शेअर करत असतं त्यामध्ये राज्यांना देत असतं असा एक जो भाग आहे तर तो या ठिकाणी फायनान्स कमिशनचं ते बेसिकली एक काम आहे. फायनान्स कमिशनची सगळ्यात महत्वाची जे काय अंडर आर्टिकल 280 हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. कोण स्थापन करतं तर प्रेसिडेंट स्थापन करतं. किती वर्षासाठी तर 5 वर्षासाठी स्थापन करतं. इथं अध्यक्ष आणि सदस्य. आता जर आपण 16 फायनान्स कमिशनचा विचार केला तर प्रेसिडेंट यांनी काय केलं आर्टिकल 280 च्या अंडर स्थापन केलं. त्याचे अध्यक्ष किंवा चेअरपर्सन जे आहेत चेअरमन ज्याला आपण म्हणतो चेअरमन ऍक्च्युली चेअरमन हा शब्द नाही वापरला पाहिजे, चेअरपर्सन वापरला पाहिजे. एखादी जर स्त्री त्या ठिकाणी असेल तर तिचा तो अपमान आहे मन वापरणं. त्यामुळं तो शब्द आपण कायम मेन आन्सर मध्ये लिहिताना पण काय लिहिला पाहिजे चेअरपर्सन. बरोबर आहे. आजकाल जर तुम्ही बघितलं क्रिकेटमध्ये पण बॅट्समन नाही म्हणत ते बॅटर म्हणतात बॅटर कारण फिमेल क्रिकेट पण चालू आहे तिथे मग बॅट्समनला तुम्ही मॅन हा शब्द जो आहे मन लावून परत त्यांचा अपमान करता. त्यामुळं जेंडर न्यूट्रल शब्द आपण वापरले पाहिजे. जेंडर न्यूट्रल शब्द आपण वापरले पाहिजे. आणि हे जेंडर न्यूट्रल शब्द म्हणजे काय तर मी जसं सांगितलं चेअरपर्सन बॅटर तर हे तुम्ही उत्तर लिहित असताना इंटरव्ह्यू मध्ये बोलत असताना हे शब्द वापरणं आवश्यक त्या ठिकाणी आहे. तर बघा सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट चेअरपर्सन कोण आहे डॉक्टर अरविंद पनगारिया हे इकॉनॉमिस्ट आहेत आणि फॉर्मर नीती आयोगाचे ते काय व्हाईस चेअरपर्सन आहेत. त्यामुळे ही महत्वाची व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवायला. आता फुल टाइम मेंबर कोण कोण आहेत सगळ्यात पहिले डॉक्टर मनोज पांडा, त्यानंतर अॅनी जॉर्ज मॅथ्यू, त्यानंतर सौमया कांती घोष आणि त्यानंतर पार्ट टाइम मेंबर जे आहेत स्मृती रवी शंकर. हे एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. याचा जो टर्म ऑफ रेफरन्स आहे 2026 ते 2031 तर स्टार्टिंग कुठून होते 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी 31
31 असं लक्षात ठेवा. 31 मार्च 2031 पर्यंत त्याचा टर्म ऑफ रेफरन्स त्या ठिकाणी असणार आहे. आता हिस्ट्री थोडंसं बघायचं जर म्हटलं आपल्याला, हिस्टॉरिकल आस्पेक्ट, तर ती गोष्ट आपल्याला बघावी लागेल. नंबर 1 मध्ये सगळ्यात पहिले जे चेअरपर्सन होते ते कोण होते? 1951 ला स्थापन झाले KC नियोगी होते. त्यांचा टर्म ऑफ रेफरन्स 52 ते 57 होता. हे आपल्याला अत्यंत महत्वाचं लक्षात ठेवणं. त्यानंतर हे शेवटचे 3-4 लोक जे आहेत हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागतील की 12व्या त्या ठिकाणी फायनान्स कमिशनच्या अध्यक्ष जे होते C रंगराजन होते 2005 ते 2010 साठी. 13 फायनान्स कमिशनचे जे होते 2007 ला आलेले डॉक्टर विजय केळकर होते 10 आणि 15 साठी. 14 फायनान्स कमिशनचे होते डॉक्टर YV रेड्डी 15 ते 20 साठी. आणि 15 फायनान्स कमिशनचे लास्टचे होते NK सिंग 20 ते 25 साठी. आणि मग आता 16चे जे आहेत अरविंद पनगारिया. एवढंच आपल्याला फॅक्च्युअल पार्ट प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या पुढच्या सर्व परीक्षांसाठी त्या ठिकाणी उपयुक्त आहे. बाकी डिटेल मधल्या गोष्टी ज्या आहेत की थेरॉटिकल म्हणा किंवा अनालिटिकल म्हणा, त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे, त्या अनुषंगाने आपण डायरेक्टली आता फायनान्स कमिशनच्या बाबतीमध्ये इथे आपल्याला काय बघायला मिळतं ते आपण बघूयात. तर 16 फायनान्स कमिशन जो आहे तर तो काय 16वा वित्त आयोग बदलत्या भारतासाठी राजकोषीय संघ राज्याचे पुनर्संतुलन थोडा बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. विषय काय इथं एक गोष्ट लक्षात घ्या. विषय काय होतो की जर पॉप्युलेशनचा क्रायटेरिया वापरला तर साऊथ वाले स्टेट नाराज होतात, जर डेव्हलपमेंटचा वापरला तर नॉर्थ वाले स्टेट नाराज होतात. त्यामुळं कायम हा फायनान्स कमिशन समोर प्रश्न असतो की आपण बॅलन्स कसं करायचं. गोरगरीब जे काय राज्य आहेत, बिमारू स्टेट्स आहेत, त्यांनाही थोडे टॅक्सेस जास्त दिले पाहिजे कारण त्यांना डेव्हलपमेंटची गरज आहे. ऑलरेडी डेव्हलप्ड आहेत मग त्यांना दिले पाहिजे तर कुठल्या क्रायटेरियावर दिले पाहिजे, कुठल्या घटकावर कुठल्या विषयांवर खर्च करण्यासाठी दिले पाहिजे, हा एक प्रश्न त्यांच्या समोर असतो. त्या अनुषंगानं वेळोवेळी त्याच्यामध्ये ते सारखे बदल करत असतात आणि त्या बदलांवर आतापर्यंत जास्त प्रश्न आले नाहीत, पण प्रिलिम्सच्या अनुषंगानं पण प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात. तर आपल्याला तेही माहीत असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर इथं सगळ्यात बघितलं आपण पार्श्वभूमी आणि थोडंसं बॅकग्राऊंड वगैरे बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येईल की आत्ता म्हणजे रिसेंटली काय झालं होतं. तर रिसेंटली आपल्याला बघायला मिळेल की 16th फायनान्स कमिशनचा विषय का आला. तर संसदेमध्ये 1 फेब्रुवारी 2026 ला जेव्हा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे ज्याला बजेट मांडलं गेलं त्यावेळेस बजेट सोबतच त्यांनी काय केलं होतं, 16th फायनान्स कमिशन जे आहे तर त्याचाही अहवाल त्या ठिकाणी मांडला होता. आणि तो कोणी मांडला होता? निर्मला सीतारामन, ज्या काही आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत. हे पण लक्षात ठेवा, देशाच्या अर्थमंत्री आहेत, त्यांनी हा मांडला होता. 2026-31 या कालावधीसाठी तो असणार आहे आपण त्या ठिकाणी बघितलं होतं. राजकोषीय संघ राज्यात सातत्य राखण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी ते करणार आहेत. आणि आर्थिक व लोकसंख्यात्मक वास्तवाशी मी तुम्हाला जे म्हटलं होतं ना, आर्थिक जर म्हटलं तर हे साऊथवाले स्टेट पर्टिक्युलरली विषय येतो, त्यात महाराष्ट्र पण आला. आणि लोकसंख्या म्हटलं तर हे नॉर्थवाले स्टेट, इथे सगळ्यात मोठा वाद चालू असतो. ह्या दोघांना बॅलन्स करत कशा पद्धतीनं टॅक्सेसचं डिव्हॉल्युशन त्या ठिकाणी करता येईल हा एक त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी कायम आपल्याला बघायला मिळालेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता या आवाज सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे केंद्राच्या विभाज्य कर राज्यासाठीतील राज्यांचा वाटा 41%. पूर्वी तो 42% होता, आता 41% आहे. ही फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता इथे याला म्हणतात व्हर्टिकल डिव्हॉल्युशन. व्हर्टिकल म्हणजे काय? केंद्र आहे वर बसलेलं केंद्र आणि खाली आहेत तुमचे राज्य. तर राज्याला आडवा नाही, उभाच लिहू आपण इथं, बरोबर. इथं आपण लिहित असताना मग काय होईल इथे की आपल्याला राज्यांना तो दिला 41%. याला म्हणतो आपण व्हर्टिकल डिव्हॉल्युशन, बरोबर आहे. केंद्राकडून राज्याकडे जे येतं राज्य त्याला म्हणतो आपण व्हर्टिकल डिव्हॉल्युशन, व्हर्टिकल, बरोबर. आता हॉरिझॉन्टल काय भानगड आहे तर दिलेल्या राज्यांमध्येच वेगळ्या राज्याला कशा पद्धतीनं दिलं पाहिजे, म्हणजे याला जर आपण पुढे मांडायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की बाबा इथे आता केंद्रानं दिलेला आहे, केंद्रानं दिला किती दिला बाबा राज्यांना, तो दिला 41%. मग ह्या 41% वेगळ्या राज्यामध्ये कसं करायचं डिव्हॉल्युशन, याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल. इथं तुमचा महाराष्ट्र आला, इथं राजस्थान आला, इथं गुजरात आला, इथं केरळा वगैरे आला, बरोबर. यांना कसं करायचं याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन, बरोबर आहे. हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन कसं करायचं त्यासाठी एक क्रायटेरिया त्यांनी ठरवलेला आहे आणि या क्रायटेरियामध्ये वेळोवेळी बदल. कळलं? हे व्हर्टिकल आणि हे आहे हॉरिझॉन्टल. या दोन गोष्टी समजून घ्या. व्हर्टिकल म्हणजे केंद्रातून राज्याकडे येणारा आणि हॉरिझॉन्टल म्हणजे वेगळ्या राज्यांना देण्यासाठीचा जो काही क्रायटेरिया वापरला जातो त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅक्सेस, राईट. गोष्ट लक्षात आली.
आता बघूया आपण आता इथे काय विषय झालाय, आपण जो बघितला होता आतापर्यंत तो सगळ्यात मोठं चॅलेंज त्याच्या समोर जे होतं तर ते हेच होतं की बाबा कशा पद्धतीने आपल्याला ते करता येईल. व्हर्टिकल डिव्हॉल्युशन जे बघितलं होतं तर तो 41% त्या ठिकाणी वाटा आता राज्यांना त्या ठिकाणी दिला जाणार आहे 6व्या. आता विभाज्य करसाठा म्हणजे काय, विभाज्य करसाठा म्हणजे काय, तर जो काही केंद्र सरकारकडे साठा येतो, समजा केंद्र सरकारकडे फॉर एक्झाम्पल 100 रुपये आले, बरोबर आहे. आता केंद्र सरकार काय म्हणतं की हे 100 रुपये मिळवण्यासाठी माझे 10 रुपये खर्च झाले, बरोबर आहे. हे 10 रुपये जे माझे खर्च झाले ते मी याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन मध्ये कन्सिडर करणार नाही. आणि अजून काय काय, सेस आणि अधिभार आणि कर संकलनाचा खर्च म्हणजे सेस जो आहे, बरोबर आहे, सेस आणि अधिभार जो काय वरचा सरचार्ज त्याला लावलेला असतो, त्या दोन गोष्टी आणि जो काय खर्च आहे त्या दोन गोष्टी वगळून जो काय आमच्याकडे तयार होतो त्यातला जो मी देणारा वाटा आहे साधारणतः 41% यावेळेस दिला जाणार आहे. याला म्हणतो आपण विभाज्य कर साठा. विभाज्य कर साठा तयार कन्सिडर करत असताना तो केंद्र सरकारनं संकलन करण्यासाठी जो काही खर्च केलेला आहे तो खर्च त्या ठिकाणी केंद्र सरकार मायनस करतं, त्यानंतर उरलेल्या अमाऊंट मधला 41% हा राज्यांना दिला जातो. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या कशा पद्धतीनं ते करतंय. आणि हे 2 पॉईंट पण आपल्याला लक्षात ठेवा, जर प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू जर प्रश्न आला तर कुठल्या 2 गोष्टी ज्या आहेत कर महसुलातून वजा करून विभाज्य साठा तयार केला जातो, त्यातली पहिली आहे सेस आणि अधिभार, दुसरी आहे कर संकलनाचा खर्च. आता याचं महत्व काय आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. काय महत्व याचं, तर केंद्र व राज्य आर्थिक संबंधांमध्ये स्थैर्य आणि पूर्वानुमानितता सुनिश्चित करणे. काय होतं की एक क्रायटेरिया कुठला तरी दिला तर त्यांचा पण विश्वास केंद्रावर त्या ठिकाणी राहतो. सहकारी राजकोषीय संघ राज्याच्या म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ज्याला आपण म्हणतो, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, बरोबर आहे. कोऑपरेटिव्ह फेडरलिझमसाठी ज्या गोष्टी लागतात त्याचा एक भाग म्हणून आणि राज्यांच्या वित्त व्यवस्थेवर अचानक ताण येण्याचा धोका कमी होतो, कारण त्यांना माहिती असतं आपल्याला किती मिळणार आहे, काय आपण किती कर्ज काढलं पाहिजे. आता महाराष्ट्राचं बजेट हे उशिरा का मांडलं जातं, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे उशिरा मांडलं जातं. किती आपल्याला लोन काढता येतं, किती खर्च करता येतो, या सगळ्या अनुषंगाने त्यांना तिथं त्या ठिकाणी विचार करावा लागतो. आता विश्लेषणात्मक निरीक्षण जर आपण याचं केलं, आपल्याला असं उभ्या वाटपात बदल न करता आयोगाने हे स्पष्ट केले आहे की सुधारणांचा भर निधीच्या प्रमाणावर नव्हे तर वितरणाच्या सूत्रावर असावा. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की सुधारणांचा जो भर येतो निधीच्या प्रमाणावर नाही तर वितरणाच्या सूत्रावर असावा. म्हणजे कशा पद्धतीनं वितरण केलं जाणार आहे त्या अनुषंगानंच ते त्या ठिकाणी विचार करणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर जर बघितलं तर हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन सगळ्यात महत्वाचं हे आहे. इथं आपल्याला एक महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. हॉरिझॉन्टल काय आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्याने फार जास्त बदल केलेला नाहीये. 16वा-17 मध्ये बऱ्यापैकी गोष्टी फक्त 1-2 जे आहेत पॅरामीटर्स त्यांनी चेंज केलेले आहेत, तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता 15व्या आणि 16व्या आयोगानुसार जर बघितलं आपण, इथे जर आपल्याला बघितलं उत्पन्नाचा अंतर जो आहे तो क्रायटेरिया थोडासा त्यातला वाटा जो आहे तो कमी केलेला आपल्याला किंचित घट त्या ठिकाणी बघायला मिळते. पूर्वी 45% होता, आता तो 42.5% झालेला आहे. नंबर 2, 2011ची पॉप्युलेशन जी आहे त्याच्यानुसार त्यांनी काय केलं, पूर्वी 15% होता, आता तो वाढवलेला आहे 17.5% त्या ठिकाणी हा क्रायटेरिया वापरलाय. लोकसंख्यात्मक कार्यक्षमता म्हणजे फंक्शनल जी काही पॉप्युलेशन असते त्याच्यामधला हा वाटा त्या ठिकाणी कमी केलाय. नव्याने व्याख्यित जो काय आकडा आला तो क्षेत्रफळाचा त्या ठिकाणी परत कमी केलेला आहे. आता क्षेत्रफळाचा जर कमी केला तर यूपी, बिहार सारखे जे राज्य आहेत त्यांचा वाटा ऑब्विसली थोडा कमी होतो. वन आणि पर्यावरणाला 10ला 10 ठेवलेला आहे. आता इथं प्रश्न असा पण येऊ शकतो की बदल कुठल्या कुठल्या क्रायटेरियामध्ये केला आणि बदल कुठल्या कुठल्या केला नाही. तर बदल जो आहे वन आणि पर्यावरणामध्ये काहीही बदल झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. 10%ला 10%च आहे. बाकी जवळपास सगळ्याच पॅरामीटरमध्ये त्यांनी बदल केलेला बघायला मिळतो. कर प्रयत्न जे आहेत याला 0% त्या ठिकाणी त्यांनी वगळून टाकलेले, मायनस करून टाकलेले. आणि याचमुळे काय झालं, साऊथच्या स्टेटनी थोडीशी त्या ठिकाणी बॉम्ब चालू केलेली आहे की आम्ही एवढे टॅक्ससाठी प्रयत्न केले होते मात्र त्याला तुम्ही डिस्ट्रीब्युशन मध्ये कन्सिडर केलं नाही. नवीन एक क्रायटेरिया त्या ठिकाणी वाढवलेला आहे. जीडीपी मधील योगदान तर 10% त्या ठिकाणी काय केलं, नवीन निकष त्या ठिकाणी आला. 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की नवीन निकष कुठला आला तर तो आला जीडीपी मधील योगदान. याच्यावर प्रश्न येऊ शकतो की नवीन कुठला निकष ऍड केला गेला, जीडीपी मधील योगदान. दुसरा, कुठल्या निकषामध्ये बदल केला नाही तर तो बदल केलेला नाहीये
वन व पर्यावरण याच्यामध्ये. बाकी सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी बदल केलेला आपल्याला बघायला मिळतो. युजली सगळ्यांमध्ये कमी झालेलं आपल्याला दिसतं, फक्त एकच आहे लोकसंख्या ज्याच्यामध्ये वाढ झालेली बघायला मिळते. एकामध्ये वाढ आहे, बाकी सगळ्या ठिकाणी घट आहे. आणि हे बाकीची घट भरून काढण्यासाठी नवीन जीडीपी मधील योगदान, एक नवीन क्रायटेरिया त्यांनी आणलेला आपल्याला बघायला मिळतो. आता महत्वाचे विश्लेषणात्मक बदल जे आहेत ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले आहेत, तेच बदल आहे. फार जास्त अजून त्याच्यामध्ये फार वेगळं असं काही नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. जे मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशनचा आपला विषय संपला होता. एकच मिनिट. अरे अरे आता हे जे हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन मधल्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला बोललो होतं. नवीन निकष जो आला हा अत्यंत महत्वाचा, जीडीपी मधील योगदान, की नवीन निकष की कुठले कुठले राज्य केंद्राच्या किंवा आपल्या ओव्हरऑल जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युट करतायत, तर त्यांना त्या ठिकाणी वेटेज जवळपास 10% वेटेज त्याला दिलेला आहे. अत्यंत चांगला निर्णय त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा बदल आहे. महाराष्ट्राचे टॅक्सेस त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता जास्त आहे. राज्यांच्या आर्थिक उत्पन्नाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रॉस स्टेट जीडीपीच्या वर्गमुळावर आधारित गणना त्या ठिकाणी केलेली आहे. यामुळे मोठ्या अर्थव्यवस्थांना मान्यता मिळते, पण लहान राज्यांवर अन्याय होत नाही, ही महत्वाची गोष्ट. सुधारित उत्पन्नांतर जे आहे तर ते थोडंसं त्या ठिकाणी कमी केलेलं आहे. कोविड वर्ष वगळून त्यांनी काय केलं, अव्वल 3 राज्यांच्या सरासरी प्रति व्यक्ती हे जो आहे ग्रॉस स्टेट जीडीपी, स्टेट जीडीपी याला आपण म्हणतो, ग्रॉस स्टेट जीडीपी जो आहे तर तो त्या ठिकाणी त्यांनी कन्सिडर केलेला आहे. आता पुढे बघा, वन आणि पर्यावरण जे निकष आहेत त्यांचा त्या ठिकाणी जो आहे वाटा तो सेमच ठेवलेला आहे. एकूण मूल्यांकन जर आपण बघितलं तर हे सूत्र पारंपरिक पुनर्वितरणात्मक दृष्टिकोनातून बाहेर पडून समता आणि कार्यक्षमता, हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे इक्वेलिटी पण आहे, समता व कार्यक्षमता, इफेक्टिव्हनेस यांचा समन्वय साधणार त्या ठिकाणी आहे. आता पुढचा प्रश्न जो आहे, विषय जो आहे ग्रँट इन एड, जे सुलभीकरण आणि एकत्रीकरण जे आहे त्यासाठी एकूण शिफारस केलेली अनुदाने किती आहेत हे लक्षात ठेवा, आकडे लक्षात ठेवा. 9.47 लाख कोटी कशासाठी, ग्रँट्स इन एड साठी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आयोगाने अनुदान रचनेत सुधारणा करत पुढील अनुदाने बंद केली आहेत. हे पण आता कुठली कुठली अनुदाने बंद, राजस्व तुटीची अनुदाने, त्यानंतर क्षेत्रीय निहाय अनुदाने, राज्य विशिष्ट अनुदाने, स्टेट स्पेसिफिक एखादं जर कोणतं देत असेल म्हणजे बीमारू स्टेटला वगैरे, तर ते आता त्यांनी बंद केलेलं आहे. क्षेत्रनिहाय म्हणजे सेक्टोरल जे काय होतं ते आता बंद केलेलं आहे. सेक्टोरल कधी चालू केलं याच्यावर युपीएससीनं प्रिलिम्सला प्रश्न विचारला होता. एक स्टेटमेंट दिलं होतं की ह्या फायनान्स कमिशन पासून सेक्टोरल त्या ठिकाणी चालू केलेलं आहे, इथे सेक्टोरल हे बंद केलेलं आहे, ही गोष्ट नमूद करा. याच्यावर परत एक पीवायक्यूला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जर आला तिथे विचारू शकतात. राजस्व तुटीचे अनुदाने आता जे आहे तर वेगळ्या राज्यांची जे तूट आहे, डेफिसिट जी आहे, तर त्याच्यासाठी जे काय केंद्र सरकार भर घालून देत होतं ते पण आता बंद केलेलं आहे. आणि आता कॉम्पेन्सेटरी जे काय जीएसटीचं एक मिळायचं कॉम्पेन्सेटरी, ते पण आता त्याचा पिरियड संपलेला आहे. कॉम्पेन्सेटरी जे मिळायचं ते पण आता बंद झालेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. यामुळे साधेपणा, पारदर्शकता आणि परिणामभिमुख वित्तीय व्यवस्था प्रोत्साहित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अनुदाने, तळागाळातील शासन बळकट करणे, यासाठी बघा हे आकडे आपल्याला थोडेसे लक्षात ठेवावे लागतील. आयोगाला त्यातल्यात एमपीसीला प्रश्न आहे. एकूण तरतूद 7.91 लाख कोटी. आता ग्रामीणसाठी किती आहे तर जास्त आहे बघा, ग्रामीणसाठी जास्त आहे 4.35 आहे आणि शहरीसाठी 3.56 आहे. प्रश्न असा येईल की ग्रामीणसाठी जास्त आहे का अर्बनसाठी जास्त आहे, बरोबर आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ग्रामीण भागासाठी जास्त आहे, कारण आपल्याकडे अजून मोर दॅन 50% पॉप्युलेशन ही ग्रामीण भागामध्येच राहते आणि ग्रामीण भाग जो आहे इंडियाच्या बाबतीमध्ये कोर आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. जरी शहरीकरण वाढत असलं तरी अजूनही ग्रामीण भागाला अनन्यसाधारण महत्व भारतामध्ये आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर अनुदान रचना जी आहे 80% जे आहे मूलभूत अनुदान येणार आहे, बेसिक जे काय आहे त्यासाठी 20% कार्यप्रदर्शनाधारित, ज्यानं चांगलं काम केलं त्याला 20% अजून जास्त कॉन्ट्रीब्युशन मिळेल. आणि बेसिक जे 80% ते तर सगळ्यांसाठी, त्यातलं 50% पाणी पुरवठा व स्वच्छतेसाठी बंधनकारक आहे. हे एक महत्वाचा पॉईंट आहे. 50% जे आहे बेसिक मधलं ते वॉटर अँड सॅनिटेशनसाठी त्या ठिकाणी वापरावं लागणार आहे.
नवीन शहरी उपक्रम जे आहेत त्यासाठी काही त्यांनी प्रोव्हिजन केलंय का, तर ते आपण विशेष पायाभूत सुविधा अनुदान 56,100 कोटी त्यासाठी दिलेले आहेत. शहरीकरण प्रोत्साहन अनुदान 10,000 कोटी. हे एक लक्षात ठेवा, आकडा आयोग खूप वेळा विचारतं प्रिलिम्स मध्ये पर्टिक्युलरली. पेरियार अर्बन क्षेत्रांचे विलिनीकरण. अटी काय आहेत बघा, अटी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अजून. अटी राज्य वित्त आयोगांची वेळेवर अंमलबजावणी. राज्य वित्त आयोग जो आहे तो वेळेवर स्थापन केला गेला पाहिजे. सेम जसा आपण तिकडे करतो तसा राज्यामध्ये स्थापन करावा लागतो तो वेळेवर. लेखा परीक्षित म्हणजे तुमचं ऑडिट वगैरे चांगलं झालं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांची योग्य रचना व कार्य असलं पाहिजे. तुम्ही जर 5-5, 6-6 वर्ष इलेक्शन घेतले नाही तर तिथं तुम्हाला टॅक्स डिव्हॉल्युशन मध्ये फटका बसू शकतो, असं इनडायरेक्टली यांचं म्हणणं आहे. आपत्ती व्यवस्थापनचे अनुदान जे ते पण आपण बघितले पाहिजे, कारण आपल्याकडे जो काही महापूर आलता त्यावेळेस ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. 1,55,916 कोटी राज्य आपत्ती निवारण आणि व्यवस्थापन निधीसाठी तरतूद. आता खर्चाचं वाटप कसं करणार आहेत? 9-10 जे आहे हिमालयन आणि ईशान्य राज्यांसाठी, इतर राज्यांसाठी 75-25. 75-25 एक लक्षात ठेवा. बाकीकडं 90-10 असतं हे आपल्याला माहिती आहे. हा दृष्टिकोन भौगोलिक असुरक्षितता आणि वित्तीय क्षमतेचा विचार करणारा आहे. ऑब्व्हियसली तिकडच्या राज्यांना थोड्या डिफिकल्ट कंडिशन्स मध्ये जगावं लागतं, त्यामुळे त्यांना एक थोडासा काय सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न नेहमी केंद्राकडून केला जातो. राजकोषीय शिस्त व कर्ज व्यवस्थापन. आता राजकोषीय मार्गदर्शक आराखडा त्यांनी दिलेला आहे. इथं सगळ्यात महत्वाचे बघा, केंद्र आणि राज्य याच्यामध्ये जर बघितलं आपण तर डेफिसिट जे आहे, तर तूट जी आहे डेफिसिट 3.5 आणि राज्यांसाठी 3%. तर केंद्राची जी काही डेफिसिट आहे ते थोडीशी जास्त आहे, राज्यांपेक्षा राज्याची 3% आहे आणि केंद्राची जी आहे ती 3.5%. हाही आकडा आपल्याला लक्षात त्या ठिकाणी ठेवावा लागेल, ही गोष्ट लक्षात घ्या. ऑफ बजेट कर्ज, आता ही काय भानगड असते थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळेला काय होतं, केंद्र सरकारला जर कर्ज घ्यायचं म्हटलं आणि ते बजेटमध्ये दाखवलं तर विरोधी पक्ष किंवा बाकीचे लोक बॉम्बा मारतात. त्यातल्यात इंटरनॅशनल लेवलला असं वाटतं अरे ह्या देशाकडे पैसा कमी आहे, इथे FDI वगैरे आपण जास्त द्यायला नको, डब घ्यायला आलेलं देश हा दिसतोय, याचं कधी दिवाळखोरी निघू शकते. म्हणून केंद्र सरकार वेगवेगळ्या मार्गांनी जे काय लोन काढायचं, मात्र ते लोन बजेटमध्ये रिफ्लेक्ट होत नव्हतं. अशा लोनवर या 16 फायनान्स कमिशननं कम्प्लिटली बंदी आणलेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. याला म्हणतो आपण ऑफ बजेट कर्ज. कठोरपणे बंद केलेलं आहे त्यांनी, कठोर पाऊले, पण ते बंद करावं लागेल, नाही तर पुढे आपल्या देशाचं जे काय भवितव्य आहे आर्थिक बाबतीमध्ये ते त्या ठिकाणी निगेटिव्ह होऊ शकतं, म्हणून त्यांनी बंद केलं. सर्व दायित्वे बजेटमध्ये समाविष्ट. जे काय तुम्हाला घ्यायचं ते ऑन रेकॉर्ड घ्या, बजेटमध्ये घ्या, असं 16 फायनान्स कमिशनचं स्पष्ट त्या ठिकाणी म्हणणं आहे. कर्जाची एक समान व्याख्या करा. कर्ज म्हणजे काय याची एक समान व्याख्या राहू द्या, म्हणजे जेणेकरून घोळ होणार नाही, कर्जाच्या नावाखाली दुसऱ्या गोष्टी तुम्ही करणार नाहीत. खर्चाचा अंदाज जो संयुक्त कर्ज जे आहे 26-27 मधील 77.3% ऑफ GDP जे होतं, 30-31 मध्ये आता किती 73.1, भरपूर त्या ठिकाणी कमी. 77चं कुठं आलंय बघा, डायरेक्ट 73.1 वर आलंय. अत्यंत महत्वाची ही एक फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. पुढे बघा, संरचनात्मक सुधारणा ज्या आहेत वीज क्षेत्रामध्ये, ही एक महत्वाची आहे. डिस्कॉमचे खाजगीकरण प्रोत्साहित करणे, प्रायव्हेटायझेशन. रिलायन्सला देऊन टाका. आपल्याकडे जे लाईट बिल आहे, सॉरी वीज वितरण आहे डिस्कॉम, त्याला प्रायव्हेट करून टाका. विद्यमान कर्जासाठी SVP स्पेशल पर्पज व्हेकल जी आहे ती स्थापन करा, तिथून सगळी गोष्ट तयार करा. भांडवली गुंतवणूक सहाय्य योजना खाजगीकरणासाठी जोडणे, म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर जे काय इन्व्हेस्टमेंट वगैरे जे असते त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी प्रायव्हेटायझेशनकडे परत दिल्या. अनुदान सुधारणा, अनुदानांचा पुनर्वलोकन व लक्षीकरण. जे काय तुम्ही ग्रँट्स वगैरे देताय त्याचं पुनर्वलोकन करा. अपात्र लाभार्थी वगळण्यासाठी स्पष्ट निकष त्या ठिकाणी दिलेत. जसं लाडकी बहीणमध्ये आपण बघितलं होतं की काही काही सरकारी अधिकारी महिला आहेत त्यांनी पण याचा लाभ घेतला होता, तर त्यालाच उद्देशून त्यांनी इथं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे, अपात्र लाभार्थी वगळण्यासाठी त्या ठिकाणी स्पष्ट निकष तुमच्याकडे असले पाहिजे, विनाकारण कुणालाही तुम्ही स्कीमचा लाभ दिला नाही पाहिजे. अटी विरहित रोख हस्तांतरण टाळणे. अटी जर नसतील तर तुम्ही कॅश डायरेक्ट ट्रान्सफर करू शकत नाही. ऑफ बजेट वित्तपुरवठा ऑलरेडी आपण हा विषय वर घेतलेला आहे. आता जो राहिला होता राज्य सार्वजनिक उपक्रम, तर ते 308 निष्क्रिय उपक्रमांप्रमाणे क्रमांचे पुनर्वलोकन करा. जे काय चालू नाहीयेत, चांगलं काम करत नाहीयेत, तर त्याला काय केलं, बंद करा. राज्यस्तरीय निर्गुंतवणूक धोरण त्या ठिकाणी आणा. स्टेट डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी, डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी ती पण केंद्राची आहे, तशी तुम्ही याची राज्याची पण घेऊन या, असं थोडक्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे.
एकच मिनिट हा. बरोबर आहे. हा, सलग 3 वर्षात तोटा झालेल्या उपक्रमांवर काय म्हणले डायरेक्ट, बंदी, खाजगीकरण किंवा धोरणात्मक सुरू ठेवणे याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल. मंत्रिमंडळ एक तर बंद करा, खाजगीकरण करा किंवा स्ट्रॅटेजिक त्याच्यावर एक डिसिजन घेऊन टाका. 3 वर्षात कंटिन्यू ज्याला लॉस झालेला आहे. निष्कर्ष बघा, 16वा वित्त आयोग हा स्थैर्य व सुधारणा यांचा समतोल साधणारा दस्तऐवज आहे. राज्यांचा अधिक जबाबदार, कार्यक्षम, पारदर्शक बनवण्यासाठी पर्यावरण, आर्थिक योगदान, राजकीय शिस्त यांचा समन्वय साधत भारताच्या मध्यमकालीन विकास उद्दिष्टांवर त्या ठिकाणी फोकस त्यांनी केलेला आपल्याला बघायला मिळतो. हे सगळं आपण जे आहे डिटेलमध्ये परत एकदा आपली जी धुरंधर बॅच आहे त्याच्यामध्ये पण घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एकदा परत सांगतो, अशा पद्धतीने आपण व्हिडिओ बनवले पाहिजे का, निश्चितपणे कमेंट करून सांगा. तर त्यासाठी परत अजून तुम्हाला जर असं वाटत असेल कशावर व्हिडिओ बनवले पाहिजे ते पण तुम्ही नक्की कमेंटमध्ये सजेस्ट करा. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.